आज संसदेमध्ये संविधानावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि याच मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधारी भिडण्याचीही शक्यता आहे। पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आज बोलणार असल्याची माहिती मिळते। संविधानावरून सत्ताधारी विरोधक भिडण्याची शक्यता आहे, तर अदानी यांच्यासह इतर मुद्द्यांवरूनही वातावरण तापणार असल्याची शक्यता दिसते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय, संविधानावरून आज संसदेमध्ये चर्चा होऊ शकते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज संसदेमध्ये नेमकं काय घडू शकतं? संविधानावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। गौरी, भारताचा गौरव अर्थात भारताचं संविधान, आईन ज्याला म्हटलं जातं, त्यावरती संसदेमध्ये आज चर्चा होते आणि अवघ्या देशाचं लक्ष या चर्चेकडे असेल, कारण 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि जगामधील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्याकडे पाहिलं जातं, लोकशाही असलेला देश म्हणून पाहिलं जातं, तो म्हणजे भारत आहे। तर भारतामध्ये आतापर्यंत काय काय घडलं यावरून विरोधक असो सत्ताधारी असो त्याचा उहापोह होणारच। मात्र नीतिमूल्य, संविधानिक मूल्य, मार्गदर्शक तत्व याचं कितपर्यंत पालन करण्यात आलं सर्व राजकीय पक्षांकडनं याची इतिहासाची उजळणीच आज संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। धर्मनिरपेक्ष शब्दाची त्याच्यावरून देशामध्ये जे काही आतापर्यंत धार्मिक पक्ष जे आहेत ते कशा पद्धतीने धर्माचा वापर, जातींचा वापर राजकारणासाठी करत आहे, संविधानिक मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुळत आहेत आणि या सगळे राजकीय पक्ष आज संविधानाच्या संदर्भात काय भूमिका संविधानाच्या संदर्भात आज संसदेत मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। देशाच्या 75 वर्षामध्ये काही काळ आणीबाणी देखील आली। त्या आणीबाणीचा काळ, कटुकाळ विसरून देशानं इंदिरा गांधी सारख्या नेत्याला पराभूत केलं। याचाच फायदा आज कुठेतरी आजच्या या संविधानाच्या चर्चेमध्ये भाजप जे आहे निशाणा साधण्यासाठी काँग्रेसवर करेल, तर दुसरीकडे अलीकडच्या काळामध्ये अघोषित आणीबाणी आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। तर एकंदरीत देशाचं संविधान आणि मार्गदर्शक तत्वे आणि नागरिक म्हणून आपण मूलभूत तत्व जे आहेत त्याचा देखील किती विचार करतो, संविधानाने आपण देखील किती वागतो याचं देखील या सगळ्या चर्चेमधून सार आपल्याला आज पाहायला मिळेल। त्यामुळे देशाच्या या सगळ्या संदर्भात चर्चा जी होणार आहे यामध्ये सत्ताधारी पक्षाचे असो त्याचबरोबर विरोधक जे असो ते चर्चा करतील। काँग्रेसच्या वतीने प्रियंका गांधी, आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।